Good evening, friends. Today we are going to discuss about one of the very important sections in our activity sheet for standard 9th and 10th, that is the writing skill. In our activity sheet, this section is for 20 marks. Very important sections. Question number 5 and question number 6. These two questions are based for writing skill. Now at first we discuss about the question number 5A. Question number 5A is a very easy type question. It is a question for letter writing. So all we people are very familiar about letter writing. Let us discuss about letter writing. There are two types of letter. One is informal and another one is formal. Informal letter, the letter we write to our friend, we write to our relative, we write to our family members. याला मराठीमध्ये अनौपचारिक पत्र असं आपण म्हणतो. म्हणजे ज्या लोकांशी आपले अनौपचारिक संबंध आहेत अशा लोकांना लिहिलं जाणारं पत्र म्हणजे इन्फॉर्मल लेटर. अँड फॉर्मल ऑब्वियसली ज्या लोकांशी आपले फॉर्मल रिलेशन्स असतात. सपोज वी राईट अ लेटर टू आवर हेडमास्टर, क्लास टीचर, वी राईट अ लेटर टू आवर चीफ ऑफ द म्युनिसिपालिटी, वी राईट अ लेटर टू डॉक्टर. या प्रकारच्या पत्राला आपण फॉर्मल लेटर असं म्हणतो. आपल्याला A1 मध्ये इन्फॉर्मल आणि A2 मध्ये फॉर्मल लेटर लिहायला सांगितलं जातं. आज आपण इन्फॉर्मल लेटर याच्या संदर्भात थोडंसं डिस्कशन करणार आहे. सर्वप्रथम लेटर रायटिंग करताना जे काही कॉमन इम्पॉर्टंट सूचना आहेत त्या मला द्याव्याशा वाटतात. एक महत्वाची सूचना, लेटर आपल्याला लिहायचं आहे ते ब्लॉक फॉर्मॅट मध्ये लिहायचं आहे. ब्लॉक फॉर्मॅट. इट मीन्स वी शुड राईट अ लेटर अलॉंग लेफ्ट साइड. आपल्याला डाव्या बाजूला सर्व पत्राचं फॉर्मॅट लिहायचं आहे. ऍड्रेस वगैरे जे काय असेल ते डावीकडे. नवीन पॅराग्राफ करायचा नाहीये. नवीन पॅराग्राफ करताना आपल्याला काय करायचं आहे, एक ओळ सोडून पुन्हा डाव्या बाजूने सुरुवात त्या ठिकाणी करायची आहे. त्यानंतर लेटरमध्ये स्वतःचं नाव आपल्याला लिहायचं नाहीये, परंतु क्वेश्चन पेपरच्या फॉर्मॅटमध्ये जर आपल्याला नाव सुचवलं असेल तर आपल्याला ते नक्कीच नाव लिहायचं आहे. त्या कॉमन सूचना. आता आपण विचार करूया तो फॉर्मॅट अँड मार्किंग स्कीम. या ठिकाणी इन्फॉर्मल लेटर साठी फॉर्मॅट अँड मार्किंग स्कीम फॉर इन्फॉर्मल लेटर. या ठिकाणी इन्फॉर्मल लेटरचा फॉर्मॅट कसा असला पाहिजे. उदाहरणार्थ डावीकडे आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहे. साधारणतः 3 ते 4 ओळीचा जो भाग असेल हा असेल सेंडर्स ऍड्रेस. डावीकडे सेंडर्स ऍड्रेस. याच्यासाठी आपल्याला 1.5 मार्क्स. त्याच्यानंतर खाली आपल्याला लिहायचं आहे डेट. डेट लिहिताना आपल्याला डेट असा शब्द न लिहिता सरळ सरळ उदाहरणार्थ 22 मार्च 2020 या पद्धतीने लिहायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी असेल सॅल्युटेशन.
सॅल्युटेशन म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला संबोधन, उदाहरणार्थ आपण जर वडिलांना पत्र लिहित असू तर डिअर फादर, मित्राला पत्र लिहित असू तर डिअर फ्रेंड अमोल नावाचाही उल्लेख केला तरी चालेल, किंवा डिअर फ्रेंड अनुष्का, या पद्धतीने आपण सुरुवात करू शकतो, सॅल्युटेशन करू शकतो. या सॅल्युटेशन साठी आपल्याला दिला जाईल अर्धा मार्क्स, 1.5. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्या लेटरचं त्या ठिकाणी ज्याला आपण बॉडी ऑफ द लेटर असं म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये साधारणतः 2 पॅरेग्राफचा समावेश त्या ठिकाणी असला पाहिजे. याला आपण म्हणूया बॉडी ऑफ द लेटर. बॉडी ऑफ द लेटर मध्ये त्या ठिकाणी आपल्याला बिगिनिंग करावं लागेल, त्याच्यानंतर मिडल पार्ट आणि त्याच्यानंतर शेवटी क्लोजिंग. आणि याच्यामध्ये आपले जे काही आपल्याला ऍक्टिव्हिटी शीट मध्ये जे काही पॉइंट्स सुचवले असतील त्या सर्व पॉइंट्सचा या ठिकाणी थोड्या याच्याने समावेश आपला असला पाहिजे. बॉडी ऑफ द लेटर साठी आपल्याला त्या ठिकाणी 2.5 अडीच मार्क त्या ठिकाणी आपल्याला बॉडी ऑफ द लेटर साठी असतील. आणि त्याच्यानंतर इन्फॉर्मल साठी शेवट जो काही क्लोजिंग असेल, क्लोजिंगचा एक पॅरेग्राफ सर्व पत्रांसाठी कॉमन त्या ठिकाणी मी आपल्याला सुचवतो. उदाहरणार्थ कन्वे माय बेस्ट रिगार्ड टू ऑल फॅमिली and love to little sister Mona. So this is a common, एक कॉमन क्लोजिंग आपण जर पाठ करून ठेवलं तर आपल्याला कुठल्याही पत्राला, कुठल्याही इन्फॉर्मल लेटरसाठी आपण कन्वे माय बेस्ट रिगार्ड्स टू ऑल फॅमिली मेंबर्स अँड लव्ह टू लिटिल सिस्टर सोनू मोनू, याच्यावरती आपण असंही म्हणू शकतो की आय एम वेटिंग फॉर युअर रिप्लाय. आय एम वेटिंग फॉर युअर रिप्लाय असं म्हणून आपण लेटरला क्लोजिंग करू शकतो. या क्लोजिंग साठी आणि जो खाली काही सिग्नेचर असेल इकडे, याच्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला साधारणतः 1.5 मार्क्स, हाफ मार्क्स त्या ठिकाणी असेल. आणि या ठिकाणी सिग्नेचर असेल, सिग्नेचर एक कॉमन जसं की युअर्स लव्हिंग चाइल्ड सन डॉटर, है ना, युअर्स लव्हिंग सन or daughter or friend, असं एक कॉमन त्या ठिकाणी आपल्याला एक फॉर्मॅट या ठिकाणी बघा. पुन्हा एकदा सांगतो, सेंडर्स ऍड्रेस साठी अर्धा मार्क्स, डेट त्याच्यानंतर लिहायची आहे, त्याच्या खाली सॅल्युटेशन बिगिनिंग सुरुवात करायची आपल्याला 1.5 मार्क्स त्याच्यासाठी. त्याच्यानंतर बॉडी ऑफ द लेटर त्याच्यासाठी 2.5 मार्क आपल्याला दिलेले आहेत, त्याच्यामध्ये बिगिनिंग, मिडल पार्ट आणि शेवटी क्लोजिंग करताना एक रेग्युलर फॉर्मॅट दिला आहे, कन्वे माय बेस्ट रिगार्ड्स टू ऑल फॅमिली मेंबर्स वगैरे वगैरे, त्याच्यासाठी अर्धा मार्क्स. आणि शेवटी इकडे युअर्स लव्हिंग डॉटर सन फ्रेंड यापैकी कोणतं तरी लिहून खाली त्या ठिकाणी सेंडर्स नेम, आपल्याला या ठिकाणी जे सेंडर्स ऍड्रेस मध्ये आपण सुरुवातीला टाकलेले ते सेंडर्स नेम सगळ्यात शेवटी लिहायचं आहे. अशा पद्धतीने एकदम छान आपण पत्र लिहून याच्यामध्ये 5 पैकी 5 मार्क्स त्या ठिकाणी मिळवू शकतो. या ठिकाणी काही 10वीच्या पुस्तकामध्ये मुद्दाम विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो, याच्यामध्ये आपण जर बघितलं, some informal letter activities that is given in our 10th textbook, letter to, and here page number. The moon
This one is the poem, and there is the letter on from page number 19. The parents this is on page number 90. Friend, this is on page number 122, and write a letter to your father. This is on page number 129. इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला 4 प्रकारचे इन्फॉर्मल लेटर्स दिलेले आहेत. एक राइट अ लेटर टू द मून, that is on page number 19. Write a letter to the parents, that is on page number 90. Write a letter to friend, that is on page number 122. And write a letter to your father, that is on page number 129. So you should get an ample practice. या ठिकाणी एक सॅम्पल लेटर आपण घेऊया. सपोज how could you prepare your letter? Suppose here one of the subject, you recently joined hostel, and write a letter to your mother. Now here you have to write a letter to your mother. So here some points are given. One is, how did you feel in the beginning? Second, write about your new friend. Third, your performance in the first test, hostel, meals in the mess, and last one, add your own ideas. Now here I am going to take one of an example of informal letter. Now these are the points, and you have to write a letter to your mother. Now how did you begin? Now how we write this letter? Just remember the points. I am going to write a letter. Now here, how can we wave the letter? Now see. Now here, you may write your address. Suppose your name is Atharva Patil. You are living in the hostel, so you should write the name of hostel. Maharana Pratap Boys Hostel, MG Road, Pune 36. Date 22nd June 2020. Now let us see about the address. Into the sender's address, you should mention the name, sender's name, which is given into the question paper format. Then write the name of the building, then write the name of the road or name of the colony, then write the name of the city with pin code,
and then write the date. Now let us begin the letter. Salutation. Now you are going to write a letter to your mother. So you can say, dear mother, then comma. Then here is the body of the letter. Into the body there are three parts: beginning, middle part, and the closing of the letter. So how did you begin? या ठिकाणी तुम्हाला एक काळजी घ्यायची की तुम्हाला दिलेले सगळे मुद्दे त्याच्यामध्ये आले पाहिजे. मग आपल्याला जे जे मुद्दे दिलेले, जसे की पहिला मुद्दा होता आपला, हाऊ डिड यू फील इन द बिगिनिंग. हाऊ डिड यू फील इन द बिगिनिंग? You are recently joined the hostel. Then how did you feel in the beginning? In the beginning, I feel very bored. In the beginning, I feel very uneasy. So, dear mother, I am here since from 15 days. You can say, I am here since from 15 days. In the beginning, I feel very bored. But now, I had made many friends. You can mention the list of your friends' name. In the beginning, I feel very bored. In the beginning, I feel very bored, etc., etc. But now I had made many friends. Rajesh is my best friend. He is from Nagpur. He is my roommate. He is a very clever boy. Then the second one is about your performance in the first unit test. You can mention that I have got 90% marks in the first unit test. Then one of the point is for your hostel. My hostel building is very clean and very huge building. There are so many types of facilities. Then one of the very important point is for meals in the hostel mess. So how can you develop meals in the hostel mess? या मुद्द्याला आपण कसं डेव्हलप करू शकतो? Every day we have a meal in the hostel mess. Every day we have meals in the hostel mess. And the food is good, but it doesn't have the taste of your hand. You can mention your mother's. आपल्या आईच्या जेवणाची आठवण कशी येते आपण तसं मेन्शन करू शकतो. या पद्धतीने आपल्याला लेटर डेव्हलप करायचं. सगळे पॉइंट्स त्या ठिकाणी यायचे आहेत. आणि शेवटी क्लोजिंग, कन्वे माय बेस्ट रिगार्ड्स टू आजी अँड आजोबा अँड लव टू लिटिल सिस्टर चिंकी पिंकी रिंकी, आणि शेवटी युअर्स लव्हिंग सन. या पद्धतीने आपण पत्र करू शकतो. मगाशी आपण जे मार्कांचं जे फॉर्मॅट बघितलं त्याच्यामध्ये एक आवर्जून सांगायचं राहिलं की 1 मार्क इज रिझर्व फॉर द ग्रामॅटिकल करेक्शन्स. हाऊ कुड यू करेक्ट युअर लेटर? व्याकरण दृष्ट्या तुम्ही सगळ्या पत्राला कशा पद्धतीने करेक्ट पद्धतीने लिहितात तर त्याच्यासाठी 1 मार्क दिलेला असतो. तर या पद्धतीने आज आपण इन्फॉर्मल लेटरचा एक फॉर्मॅट त्या ठिकाणी लक्षात घेतलेला आहे. जास्तीत जास्त मला असं वाटतं की वर्षभरामध्ये साधारणतः 15 ते 20 पत्र इन्फॉर्मल लेटर जर आपण लिहून काढले, त्याचा वारंवार सराव केला, खूप प्रॅक्टिस केली तर परीक्षेमध्ये हा प्रश्न आम्हाला खूप सोपा जाणार आहे. आणि याच्यामध्ये आम्हाला 5 पैकी 5 मार्क्स त्या ठिकाणी 101% मिळू शकतात. त्यामुळे याचा सराव त्या ठिकाणी करायचा आहे. मग अशी मी तुम्हाला जे काही पेज नंबर सांगितले त्या पेज नंबरवर जायचं आहे. त्याच्यामध्ये असलेले लेटर्स ॲज अ प्रॅक्टिस लेटर म्हणून आपल्या नोटबुकमध्ये लिहायचे. तर आज आपण इथे थांबूया. थँक्यू.